सर्वच मतदारांमध्ये जे काही जनजागृती करायची ती करत आहेत आणि शिराळपार तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे। कालच आम्ही 7 गावांना भेटी दिल्या आणि आपण सांगितल्यासारखं मतदारांमध्ये बूथचं तर झाले, बूथच्या कमिट्यांचंही काम सर्वांना आम्ही सांगत आहोत, तेही जल्दी कंप्लीट करून घेऊया। आणि या ठिकाणी आमचे मित्र बसवराजजी मठपती हे पक्ष प्रवेश करत आहेत। नगरपंचायतच्या वेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे की काय काय झालं होतं, कसं म्हणजे दोन्ही गट एकत्र होऊन लढले होते। काँग्रेसला त्यावेळेला अतिशय संघर्ष करावा लागला, पण मला असं वाटलेलं आहे की सध्या महाराजांमुळे आणि भैया ह्यांच्याकडे पण सर्टिफिकेट आहे बरं, ह्यांनी त्यांचे पाहुणेच आहेत, तर महाराजांमुळे अतिशय चांगले दिवस आलेले आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये नवचैतन्य आहे आणि येणाऱ्या काळात ही बरेचसे प्रवेश अशा पद्धतीचे होतील। मी महाराजांचं पक्षामध्ये स्वागत करतो। संपूर्ण त्यांच्यासोबत सर्वजण जे प्रवेश करणार आहेत त्या सर्वांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो। धन्यवाद। आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यामध्ये उपस्थित आपल्या सगळ्यांचे आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, प्रदेशचे सचिव आदरणीय अभयदादा, ज्यांचा या ठिकाणी प्रवेश होतो आहे ते बसवराजजी मठपती साहेब, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेबजी पाटील, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भातांबरे साहेब, निलंग्याचे नव्यानं नियुक्त निरीक्षक सन्माननीय संतोषजी देशमुख साहेब, समदभाई शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय किरणजी, सचिनजी बंडापल्ले साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या आणि आपण सगळे शेतकरी आहोत, म्हणजे बळीराजाचं हे नववर्ष असतं, ह्या नव्या वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आणि मी हे एक शुभ संकेत आहे भैया की या बळीराजाच्या नववर्षाच्या दिवशी आज म्हणजे एक पक्षप्रवेश होतोय आणि लातूर जिल्ह्यामध्ये हेच आपण निर्माण केलेले झंझावत उद्या महाराष्ट्रामध्ये सगळे झंझावत निर्माण झालं तर आपल्याला कुणालाही उद्याच्या भविष्यातले आपले रेवंत रेड्डी आहेत भैया साहेब असं जर मी म्हणालो त्या नववर्षाच्या निमित्तानं ते सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला आल्हाददायक वाटणार आहे। म्हणजे उद्या आपल्याला महाराष्ट्र कोणत्या दिशेने घेऊन जायचं आहे, महाराष्ट्राला एक वेगळी नवचैतन्य काँग्रेसमध्ये निर्माण करायचं काम ज्या पद्धतीने DK शिवकुमार साहेबांनी कर्नाटकमध्ये केलं, ज्या पद्धतीने रेवंत रेड्डीने तेलंगणामध्ये केलं, तसंच आपल्या हातानं महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नवचैतन्य आणून देण्याचं काम या नववर्षाच्या निमित्तानं आपण सगळेजण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊया। महाराज आपण आलात, आपल्यासोबत आपल्या अनेक सहकाऱ्यांना या ठिकाणी आपण प्रवेश करतायत। आपल्याला समाजवादी विचाराचा वारसा आहे, कदाचित आमच्या जुन्या सहकार्याकडनं कुणाकडनं आपल्याला दुखावल्या गेल्यामुळे आपण दूर आमच्यापासून गेलात, परत आपण स्वयंग्रही येत आहे, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। आणि निश्चितपणानं तुम्हाला हा प्रवेश घेतल्यानंतर उद्या जाणवेल की मी योग्य निर्णय घेतला आणि एक विकसनशील नेतृत्व आणि विकसनशील महाराष्ट्र पाहण्याचा दृष्टिकोन असलेल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला। तुमची भ्रमनिनाश होणार नाही आणि तुम्ही देखील काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी ताकद देण्यासाठी नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न कराल। येणारं 24चं वर्ष हे पूर्णपणानं निवडणुकीचं वर्ष आहे। आपल्या आधी लोकसभेचं निवडणूक आहे, पुन्हा आपल्या नेत्यांच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि नंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजणार आहे। हातात संघर्षाची मशाल घेऊन आपल्याला विजयाची तुतारी त्या ठिकाणी वाजवायची आहे आणि बळीचं राज्य सुख समृद्धीचं आपल्याला हे वर्ष आपल्याला जावो अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आदरणीय निरीक्षक आपले निलंग्याचे मान्य संतोषजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी
आपले लाडके नेते आदरणीय भैयासाहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय श्रीशांतदादा उडगे साहेब, अभयदादा, आबासाहेब पाटील साहेब, मठपती साहेब, संमतजी पटेल साहेब, किरणजी जाधव साहेब, प्रथमतः आपल्याला गुढीपाडव्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. भैया मठपती साहेब आणि माझा गेल्या लोकसभेचा परिचय आहे. त्यांचं काम ते खरंच ग्राउंड लेवलपर्यंत काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि ते आल्यानंतर मला सांगितलं की भैयासाहेबावर विश्वास ठेवून मी पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. खरंच आपलं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे. निश्चितच शिरोणपाळ या भागामध्ये आपला निश्चितच फायदा होईल आणि भैयासाहेबाचे हात बळकट होण्यासाठी मदत होईल एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. या या ठिकाणी बाकीचे मोदींजी तांबुळी आपण यायचं. संजयजी पानगावे, संजयजी पानगावे, उत्तमजी गायकवाड, अविनाशजी शिंदे, चंद्रकांतजी धुमाळे, विश्वनाथजी हंद्राळे, विश्वनाथजी हंद्राळे, गुरुनाथजी आचवले. या गुरुमा बोलून बोलून बरं झाल्यावर बोला. मी काँग्रेसचा पहिलाच माणूस आहे, माझा 70 सोयीसाठी निवडून आणला मी. विश्वनाथ हंद्राळे या. शिवाजीराव मोठे, प्रभाकरराव धुमाळे, तुकाराम महाराज, गुरुराज मठपते, गिरीश मिरगाळे, जब्बार शेख, बालाजी वीरशेट्टे, सर्वांनी या ठिकाणी गळ्यामध्ये स्कार्फ घातल्यानंतर प्रवेश झाल्यानंतर या ठिकाणीच थांबायचं आहे. एक सर्वांचा फोटो घेतला जाईल. महाराज थांबा इथं इथं इथं. काही जण तिकडे थांबा, काही जण इकडे थांबा. काँग्रेस पक्षाचा अमित भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फोटो घ्या. इकडे घ्या का मग पूर्ण घ्यायचं. एवढी गाजली भैया. मी एक वाक्य बोलले. साहेबांच्या आशीर्वादाने रोज सुद्धा नेण्याचं काम केलं. थँक्यू.
उरलेले गुढीपाडव्याची शुभेच्छा. सर्पमित्र होते आणि आता गाव गाव सांभाळायचं. त्याच विषयासाठी मला कधी फोन केला. एक फोटो घेऊ भया भया एक फोटो घेऊ. आम्ही तू पण जुना मित्र आहे.